आता या विशेष बातमीपत्राला सुरुवात करूया। शिंदेंच्या शिवसेनेच्या एकापाठोपाठ 4 खासदारांचं तिकीट कापलं गेलंय। तर आणखी 3 खासदारांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे आणि या सर्वाधिक मोठा झटका 5 वेळी खासदार राहिलेल्या भावना गवळींना बसलाय। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात भावना गवळींऐवजी शिवसेनेनं राजश्री पाटलांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। पाहूयात। खासदार भावना गवळींचा पत्ता अखेर कट। यवतमाळ वाशिम मध्ये नवा उमेदवार, राजश्री पाटलांना शिवसेनेची उमेदवारी। भावना गवळींच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष। शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचं तिकीट अखेर कापलं गेलंय। भावना गवळींना उमेदवारी नाकारत शिवसेनेनं हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिमची उमेदवारी दिली आहे। हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्याकरता यवतमाळमध्ये माहेर असलेल्या त्यांच्या पत्नीला शिवसेनेनं यवतमाळ वाशिमच्या मैदानात उतरवलंय। मी कुठलंही आश्वासन त्यांच्याकडे घेतलेलं नाही किंवा मी मागणारा कार्यकर्ता नाही। योग्य वेळ आल्यानंतर जी काही जबाबदारी देतील ती देतील। माझ्या पत्नीसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की यवतमाळमधनं उभं करण्याच्या संदर्भामध्ये, पण या संदर्भात आम्ही परिवार अजून एकत्र बसलेलं नाही। मी खरोखर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजित पवार साहेब आणि सगळ्या मंत्री महोदयांचा आभार मानते की केवळ 2 वर्षात गतिमान सरकार काय असतं हे या महाराष्ट्राला या सगळ्या मंत्री महोदयांनी दाखवून दिलेलं आहे। 2 वर्षात जर एवढा मोठा गतिमान कारभार करू शकतात तर विचार करा, येणाऱ्या 5 वर्षात हाती पुनश्च एकदा सत्ता दिली तर पुण्याने एकदा नव्याने दमदार कामगिरी करायला ही सगळी मंडळी सज्ज होतील। भावनाताई देखील खासदार आपल्या इथं होत्या आणि त्यांनी काम केलंय। त्यांचा देखील मी भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो, त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। प्रत्येकाचा सन्मान मान सन्मान केला जाईल। शिंदेंच्या शिवसेनेनं हिंगोलीत जाहीर केलेली उमेदवारी रद्द करत दिलेला दुसरा उमेदवार आणि यवतमाळ वाशिम मध्ये विद्यमान खासदाराचं तिकीट कापल्यानं विरोधकांना टीकेची आयती संधीच मिळाली आहे। शिवसेना प्रमुख आणि उद्धवजी हे नेतृत्व करताना कधी भारतीय जनता पार्टीची हिंमत नाही झाली की तुमचा उमेदवार हा असावा, कारण जागा वाटप पक्षाचं होत असतं आणि मग पक्षाने नंतर त्यांचा उमेदवार ठरवला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका असते। परंतु हे नवीनच होतंय, मग ही भारतीय जनता पार्टीची नीती आहे। आदित्य ठाकरेंनी या तिकीट कापाकापीवरून पुन्हा एकदा गद्दारीचा उल्लेख करत हल्लाबोल केलाय। एक व्यक्ती तर अशी की 5 वेळा खासदार बनवलं आणि त्यांना काल 9 की 10 तास थांबून देखील तिकीट मिळालं नाही। दुसरे आहेत दुसऱ्या एका मतदारसंघाचे, तिथे देखील तिकीट मिळालं नाही। अजून 2-3 आहेत ज्यांची तिकीटं कापली जाणार आहेत। मग नक्की त्यांच्यासोबत जाऊन मिळवलं तरी काय? जी गद्दारी करायची होती पक्षासोबत, उद्धव साहेबांच्या पाठीत जो खंजीर खुपसायचा होता तो त्यांनी खुपसला। महाराष्ट्रासोबत बेईमानी केली या लोकांनी। भावना गवळी गेल्या अनेक दिवसांपासून तिकीट मिळवण्याकरता प्रयत्न करत होत्या। बुधवारीही जवळपास 7 ते 8 तास भावना गवळी एकनाथ शिंदेंच्या भेटीकरता थांबलेल्या, पण एकनाथ शिंदेंची आणि त्यांची भेट झालीच नसल्याचं समोर आलं। त्यानंतर बुधवारी रात्री मात्र यवतमाळ वाशिम मतदारसंघात नव्या उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली। त्यामुळे आता भावना गवळी नेमक्या काय भूमिका घेतात यावर यवतमाळ वाशिम मध्ये महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।